हरकत नाही. प्रार्थना कोण घेतं? शकुंतला ते घ्या. वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण. शांताकारम पण घ्यायची का ते? नाही नाही, नाही, एकच एकच बस पाहिजे. बस, त्याच्यामध्ये वेळ जातो. हा, हा, वेळ कृष्ण. झाला. आधी सुरुवातीला परीक्षेचं स्वरूप आपल्याला अवंती सांगेल आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जे काही प्रश्न असतील त्याप्रमाणे आपण बोलूयात. हा, चालेल. प्रथम आता माझी तर ओळख सुचिताने करून दिली. परमपिता श्रीकृष्ण योगेश्वराला माझा नमस्कार. माझे गुरु चिंतामणी महाराज यांनाही माझा नमस्कार. जगदंबालाही माझा नमस्कार आणि आपल्या हृदयस्थ असलेल्या अंतरात्म्यालाही माझा नमस्कार. कारण त्याच्याशिवाय आपण म्हणजे आपल्या चैतन्यच नाही, म्हणून आधी त्याला नमस्कार केला पाहिजे. म्हणजे आज आता म्हणजे हे उत्तराखंडच्या परीक्षेविषयी आपल्याला आज बोलायची संधी दिली सुचिताताईमुळे, यांचे खूप खूप आभार. आणि तुम्ही सर्वजण परीक्षा देत आहात ही भगवंताची कृपा, त्यामुळं तुम्हाला म्हणजे तो नक्कीच यश देणार आहे आणि भरभरून देणार आहे. त्यासाठी तुम्हाला मनस्वी शुभेच्छा परीक्षा देण्यासाठी. आता उत्तराखंडच्या परीक्षेचं कसं 4 परीक्षा आहेत, त्यामध्ये पहिली प्रथमा आणि मध्यमा. आता आपलं दुसरं वर्ष आहे, त्यामुळे आपण 2च पेपरचा विषय करणार आहोत. तर प्रथमाला आता स्वरूप 10 मार्काचं आणि 20 मार्काचं असतं. त्यात 3 पेपर. एक 10 मार्काचा प्रश्न तो आपल्याला एक फुल म्हणजे आता हे जसं आहे हे एवढे पूर्ण भरून लिहायचं आपल्याला त्याच्यामध्ये, आणि 20 मार्काचे असे 2 पूर्ण भरून लिहायचे त्यामध्ये. असं नाही की म्हणजे हे पुस्तक अप्रूप आहे, ते फक्त त्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला साधक संजीवनी आणि तत्वविवेचनी, हे 2 पुस्तक सांगितले 2 परीक्षेला ह्या. आणि पदच्छेदचं जे आहे ते आपल्याला याच्यासाठी आहे. एक पदच्छेद म्हणजे श्लोक देतात, त्याची फोड करायची, त्यासाठी ते एक छोटं पुस्तक. आणि अन्वय, अन्वय म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ आपल्याला लिहायचा, त्याला अन्वय म्हणतात. हे आपल्याला 3 पुस्तकं पाहिजेत ह्या 2 वर्षाला. त्या व्यतिरिक्त कोणतंही नाही वापरलं तरी चालते, हे 2च पाहिजेत आपल्याला. आणि जास्त तर साधक संजीवनीचाच उपयोग होतो. आता व्यवहार में परमार्थ कला का किस अध्याय के किस श्लोक में किस प्रकार वर्णन हुआ. आता हा अध्याय, याचा कोणत्या अध्यायामध्ये प्रश्न आहे, श्लोक आहे, हा कोणत्या याच्यामध्ये कोणते कोणते श्लोक येतात त्यामध्ये, ते आपण आधी नीट बघून घ्यायचं. आता हा प्रश्न आहे हा 2ऱ्या अध्यायावर आहे, आणि 2ऱ्या अध्यायातला 38वा श्लोक आणि 41, 44 ह्या 3 श्लोकावरच प्रश्न आहे हा. परमार्थ कला म्हणजे व्यवहारात राहून म्हणजे परमार्थ कसा करायचा, संसारमध्ये राहून व्यवहार करणं, परमार्थ कसा करायचा, हे ह्या 3 श्लोकात सांगितलेलं आहे. आता पहिल्या श्लोकात 38व्या श्लोकाचा श्लोक लिहायचा. सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयू तत्व युद्धाय युजस्व नैवम पापम वापसेसी. मग त्याचा खाली अर्थ लिहायचा, छोटा असतो ना आपल्या 2-3 ओळीचा, तो छोट्या पुस्तकातला तो लिहायचा. आणि मग खाली स्पष्टीकरण करायचं त्या साधक संजीवनी पुस्तकातलं. त्यानंतर हा श्लोक झाल्यानंतर मग आपल्याला 41वा श्लोक घ्यायचा आहे. व्यवसायात्मिका बुद्धी समाधो व्यवसायात्मिका बुद्धी रेकेह कुरुनंदन बहुशाखा ह्यनंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. मग याचे वरचा जसा श्लोक लिहिला तसंच लिहायचा. आणि जर समजा ह्या श्लोकामध्ये अजून 2ऱ्या अध्यायातले श्लोक आला तर त्याचा फक्त क्रमांक टाकायचा. आणि याच्यामध्ये काय केले, आज पहिल्या अध्यायातील क्रमांक श्लोक 36, 39 आणि 45 श्लोकाचा अर्थ हे करायचं, त्याच्यामध्ये लिहायचा, छोटस लिहायचं, उभं खूप लिहायचं नाही. मी असं लिहून ठेवलेलं आहे ते प्रश्न, त्यानुसारच तुम्हाला सांगते कोणत्या श्लोकात कोणते येत होते. आता वाचून दाखवायला मोठा आहे तो.
आणि त्यानंतर मग हे 2 श्लोक झाले की 41वा श्लोक लिहायचा. भोगेश्वर्य प्रसक्तानां तयापहृत चेतसाम व्यवसायात्मिका बुद्धी समाधवून विधीयते. आता तुम्ही हे साधक संजीवनी पुस्तक काढलं की ह्या 3 श्लोकातून तुम्हाला व्यवहार में परमार्थ कला वाचलं की तुमच्या लक्षात येतील. त्यांनी हे 3 आपल्याला श्लोक सांगितले. मग त्यानुसार आता त्यात खूप आहे दिलेलं. काही काही वाक्य डबल पण आलेले आहेत, तर काही उदाहरणं डबल दिलेले आहेत. तर त्यातलं फक्त आपल्याला एकच घ्यायचं उदाहरण. प्रत्येक उदाहरण देत बसायचं नाही, कारण फक्त बदलून सांगितलेलं आहे त्यांनी. उद्देश तोच आहे त्यांचा की व्यवहारात परमार्थ कसा करायचा, पण 2-3 उदाहरणांनी दिलेले. आपल्याला पेपर लिहायचं पुस्तकामध्ये त्यांना द्यावंच लागते. पेपरमध्ये एक टापली म्हणजे त्याची साईज पण कमी झाली पाहिजे पानांची, आणि आपल्याला योग्य उत्तर जितकं आहे तितकं आपल्याला मिळेल असं आपण त्यातून काढायचं. अजून पुन्हा प्रथमाचं हे झाले. एक प्रश्नाचं उत्तर लिहून वाचून दाखवतीस तू कसं लिहिलं होतं ते? हो, हे काय माझं लिहिलेलंच आहे. हा, पूर्ण वाचून दाखव. पूर्ण वाचून दाखवू का? हो हो हो. फक्त थोडासा आवाज आहे ना तुझा, थोडं जवळ जर घेतलास तर आवाज चांगला येईल अजून. हा बरोबर. आता येतोय का? हो. गीता व्यवहारात आता हा आपला प्रश्न लिहायचाच, तिथं कंपल्सरी नंबर टाकायचा नाही. आणि कोणती प्रश्नपत्रिका आहे, प्रथम प्रश्नपत्र आहे, द्वितीय प्रश्नपत्र आहे, तृतीय प्रश्नपत्र आहे, हे वर लिहायचं. आणि कोणत्या आपण वर्षाला प्रथमा मध्यमा हे पण लिहायचं आहे त्यावर आपल्याला उत्तरपत्रिकेवर. म्हणजे पुढचे जे परीक्षक आहेत तपासणारे त्यांना कळलं पाहिजे आपला कोणता प्रश्न आहे आणि काय. आता व्यवहार में परमार्थ कला का गीता के किस अध्याय के किस श्लोक में किस प्रकार तत्वविवेचने के अनुसार लिखे, म्हणजे त्याचा अर्थ काय आहे ते तत्वविवेचनेनुसार सांगितलं होते. गेल्या वर्षी चाललेला होता प्रश्न. तर गीता व्यवहारात आता त्या प्रश्न लिहिला झाल्यानंतर थोडस आपल्याला प्रस्तावना लिहायची. गीता व्यवहारात परमार्थाची विलक्षण कला अध्याय 2 सांख्ययोग श्लोक क्रमांक 38, 39 आणि 44 यात सांगून 3ऱ्या अध्याय श्लोक क्रमांक 3 मार्मिक गोष्टी त्याचा उल्लेख करत आहे. म्हणजे यात हे पण वाचावं लागतो आपल्याला, तो पूर्ण श्लोक आहे जो, त्यात पुढचं वाचायचं ना, आपल्याला जे कळालं ते आपण घ्यायचं त्यातलं. आता श्लोक तर वाचून दाखवला मी. आता त्याच्या खालचं तुम्हाला मी हे करून दाखवते. अध्याय 38व्या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाला असे दाखवले आहे की जर तुला राज्याच्या सुखाची किंवा स्वर्गाची इच्छा नसेल तर युद्धात होणारा तुझ्या मनातील मोहरूपी विषमभाव सोडून दे आणि युद्धाच्या प्रत्येक परिणामात समबुद्धी ठेवून तू युद्ध करायला पाहिजे. असे युद्ध केल्यामुळे तुला पाप लागणार नाही. अर्जुनाला असे वाटत होते की स्वजनांना युद्धात मारणे महान पाप कर्म आहे. असे भगवंताला सांगून त्याने युद्ध न करणे योग्य आहे असे सिद्ध केले होते. पण त्याच्या या भीतीविषयी भगवंत अध्याय 1 यामध्ये काय सांगतात, श्लोक क्रमांक 36, म्हणजे तू हा मोह सोडून दे आणि तुला युद्ध करणं हे गरजेचं आहे. तर मग 36, 39 आणि 45 श्लोकाचा अर्थ असा की वरील श्लोकामध्ये युद्ध केल्यावर तुला कोणत्याही प्रकारचे पाप लागणार नाही. म्हणजे आता 2ऱ्या अध्यायातून पुन्हा 1ल्या अध्यायात गेले. त्यातून की म्हणजे त्याला वाटलं तर आता परमार्थात जर असं आपण हे व्यवहारात जर असं आपण केलं, मारलं, तर आपल्याला पाप लागेल. तर भगवंत सांगतात नाही लागणार. युद्ध केल्यावर तुला कोणत्याही प्रकारचे किंचित मात्रही पाप लागणार नाही. तू शुभाशुभ अशा कर्मबंधनातून पापातूनही मुक्त होशील. यामध्ये समतापूर्वक युद्ध करण्याची आज्ञा भगवंत अर्जुनाला करत आहेत. अशा प्रकारे कर्मयोगासाठी निश्चयात्मक बुद्धीचे आणि त्याग करण्याजोग्या सकाम मनुष्याच्या बुद्धीचे स्वरूप यातील अंतर भगवान सांगत आहेत. हे अर्जुना, कारण 2-4 पेज आहे बरं का सुचिता, वाचून दाखवू ना? हो हो, हरकत नाही. हा. या कर्मयोगात निश्चयात्मक बुद्धी एकच असते, परंतु अस्थिर विचार असणाऱ्या अविचारी कामनायुक्त माणसांच्या बुद्धी खात्रीने पुष्कळ फाटे फुटलेले असतात.
त्याकरता या अध्यायात व्यवसायाबरोबर बुद्धी हे पद वापरलेले आहे, ते विशेषण म्हणून वापरले आहे. ती बुद्धी एकच आहे असा भाव दर्शवत आहे की जिच्यामध्ये एकच सच्चिदानंद परमात्माच निश्चय असतो. कुठं जरी आपल्याला व्यवहार काही कार्यक्रम म्हणजे काही करायचं, एकच आपला निश्चय असला पाहिजे. अनेक प्रकारच्या भोगांना व त्याच्या प्राप्तीच्या उपायांना निश्चित स्थान नसते. याला स्थिर बुद्धी आणि समबुद्धी असे सुद्धा म्हणतात. ज्या मनुष्यात निश्चयात्मक बुद्धी नाही, ज्याचे अंतःकरण अज्ञानाच्या विषम भावामुळे मोहित होत आहे, त्या विवेकहीन भोगासक्त त्याच्या बुद्धीस बऱ्याच प्रकारच्या आणि अनंत असलेल्या सांगून असे दाखवत आहेत की सकाम भावनेने यज्ञादी कर्म करणाऱ्या मनुष्यांचे भिन्न भिन्न उद्देश असतात. अशा प्रकारे 41व्या श्लोकात कर्मयोगासाठी आवश्यक धारण करण्याजोग्या निश्चयात्मक बुद्धीचे आणि त्या करण्याजोग्या सकाम मनुष्याच्या बुद्धीचे स्वरूप सांगून त्याचा आचार व्यवहार याचे वर्णन पुढील श्लोकात भगवंत आता करत आहेत. भोगेश्वर्य प्रसक्तानां तया प्रवृत्त चेतसां व्यवसायात्मिका बुद्धी समाधौ न विधीयते. भोगासक्त मनुष्य फक्त त्याच्या भोगामध्ये आसक्त होऊनच सतत त्याचे चिंतन करतो, त्यातच तन्मय होतो. असा भोगासक्त मनुष्य आपली माणुसकी पूर्णपणे विसरतात. म्हणून वेदामध्ये या लोकीचे व परलोकीचे भोग प्राप्त होण्यासाठी अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या कामाचे विधान सांगितलेले आहे आणि त्या कामाची फळेही वेगवेगळीच सांगितलेली आहेत. ज्यांना त्याविषयी आसक्ती आहे त्या मनुष्यास वेदवादरता असे म्हणतात. म्हणजे वेदवादरता म्हणजे संसारात वैराग्य उत्पन्न करणारी आणि परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचे प्रतिपादन करणारे जी वचने आहेत त्याबद्दल प्रेम बाळगणाऱ्या मनुष्याला वेदवादरता म्हणता येत नाही, कारण ते स्वर्गप्राप्ती हाच परम पुरुषार्थ आहे, त्यापेक्षा मोठे काहीच नाही असे त्यांचे वेदवादरत हे रहस्य आपल्याला माहीतच आहे. जे मनुष्य फक्त स्वर्गच परमप्राप्त वस्तू मानतात त्यांच्या बुद्धीला स्वर्गापेक्षा मोठी वस्तू कोणतीच वाटत नाही. त्यामुळे ते परमात्म्याच्या प्राप्तीच्या साधनांपासून वंचित राहतात. म्हणून त्यांना स्वर्गपरा असे म्हणतात. स्वतःला विद्वान समजणारी माणसे दुसऱ्यांना असे म्हणतात की स्वर्गातील भोगांपेक्षा दुसरे काहीच मोठे नाही. आणि जन्मरूपी कर्मफलात देणाऱ्या ज्या वेदवाणीचे ती माणसे वर्णन करतात की जी वाणी नाशवंत भोगातील नाममात्र क्षणिक सुखाचे वर्णन करते, ती तर पलाश पुष्पाप्रमाणे वरून फार रमणीय आणि सुंदर असते. त्यामुळे सांसारिक माणसे तिच्या प्रलोभनात सापडतात. आता एखादी वस्तू जर आपल्याला आवडली तर आपण त्याच्याच याच्यात पडतो, पण विचार करत नाही आपण की ही कशी आहे, चांगली आहे का वाईट आहे. मग त्यासाठी काय म्हणतात, समाधवन विधी येते. म्हणजे ज्या पुरुषाचे चित्त समाधीच्या म्हणजे परमात्मात असा केला गेला आहे आणि जे भोग ऐश्वर यांच्यामध्ये निश्चयात्मक बुद्धी नसते, माणसाचे चित्त भोग आणि ऐश्वर यामध्ये आसक्त झाल्यामुळे ते चित्त प्रत्येक वेळी अत्यंत चंचल असते. ते भोगासक्त असतात. भोग म्हणजे त्यांना सगळं असावं असं वाटते. म्हणून ती माणसे अत्यंत चंचल असतात. ती माणसे अत्यंत स्वार्थी पण असतात. म्हणून परमात्म्यामध्ये त्यांची अढळ व स्थिर निश्चयाची बुद्धी नसते. म्हणून ते परमात्माला प्राप्त करू शकत नाहीत. या श्लोक त्यांना काय असं वाटतं की आपल्याला ह्या सगळ्या वस्तू भेटल्या, सुख समाधान असलं म्हणजे आपल्याला छान आपण स्वर्ग गाठला. पण खरा स्वर्ग कोणता आहे? परमात्मा प्राप्तीचा. त्याच्या परमपदाशी जेव्हा आपण लीन होतो त्याच वेळेस आपल्याला हे सगळं प्राप्त होतं. या श्लोकात भगवंत अर्जुनाला भोग आणि ऐश्वर यांच्या आसक्तीतून
मुक्त होऊन समभावाने सर्व संपन्न होण्यासाठी सांगतात. अशा आसक्त असणाऱ्या सकाम माणसांमध्ये निश्चयात्मक बुद्धी कुठून असणार, म्हणून कर्मयोगाचा भगवंत इथे उपदेश करतात. अशा प्रकारे गीता व्यवहारात परमार्थाची विलक्षण कला सांगते, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून शास्त्रविद सर्व प्रकारचे व्यवहार करून सुद्धा आपले कल्याण करू शकतो. जसे की आपल्या घरातील सर्व काम, की आपण देवपूजा आणि खूप काही केलं, देवाजवळच आपण 4-4, 5-5 घंटे बसलं म्हणजे आपल्याला देव भेटतो हे नाहीये. आपली जी विहित कर्म आहेत नियमित, ती आधी करा म्हणतो भगवंत, आणि त्यानंतर तुम्ही मला हे करा. जे तुम्ही कर्म कराल ते तुम्ही त्यांना समर्पण करा भगवंताला, ज्यामुळे मनुष्य प्रत्येक परिस्थितीत राहून शास्त्रविद सर्व प्रकारचे व्यवहार करून सुद्धा आपले कल्याण करू शकतो. इतर ग्रंथ असे सांगतात की सर्व परित्याग करून साधू व्हा, पण गीता सांगते व्यवहार आणि परमार्थ दोन्ही आपण जेथे राहत आहात, ज्या मताला मानत आहात, ज्या सिद्धांताला धर्म, संप्रदाय, वर्ण, आश्रम इत्यादी मानतात, त्यालाच मानून गीतेनुसार अनुसरण कराल तर कल्याण होईल. एकांतात राहून खूप वर्षापर्यंत साधना करून ऋषीमुनींना ज्या तत्वाची प्राप्ती होते, तीच त्याच तत्वाची प्राप्ती गीतेनुसार अनुसरल्याने व्यवहारात करीत असतानाही आपल्याला प्राप्त होते. सामान्य माणसाला सुद्धा ती प्राप्त होते. फक्त वेगवेगळे आपल्याला पर्याय दिलेले आहेत. ऋषीमुनींचं कसं, आता त्या आश्रमात, शेतात, असं जंगलात वगैरे जाऊन खातात, त्यांना तिथं काही दिसतच नाही म्हणून त्यांना ती सिद्धी प्राप्त होती. पण संसारात राहून त्यात रमायचं नाही, आसक्त व्हायचं नाही, ते सोडून जर आपण म्हणलं तर आपल्याला परमात्मा भेटू शकतो. सिद्धी असिद्धी सम राहून निष्काम भावनापूर्वक कर्तव्य कर्म करणे हेच गीतेनुसार व्यवहार करणे होय. अर्जुन युद्धाच्या होणाऱ्या पापापासून सुटकाचा बचाव करू लागला, पण भगवंत म्हणतात तुला राज्यही नको आणि स्वर्गाची प्राप्ती पण नको, तरीही तुझ्यासाठी कर्तव्य पालन करणे हेच उचित आहे. समतापूर्वक युद्ध कर्तव्य कर, म्हणजे तुला पाप लागणार नाही. नैवम पापम वापसेसी, दुसऱ्या अध्यायातलाचे, पाप लागण्याला युद्ध कारण नाही, तर त्यातील विषमता, पक्षपात, कामना, स्वार्थ, अहंकार हे तू युद्धाचे कर्तव्य आणि धर्म हे जर तू सगळं कर्तव्य न करण्याने आणि अकर्तव्य करण्याने पाप तुला लागणार नाही. तू हे सगळं जर सांभाळलं, धर्मानुसार चालला, धर्माचं पालन केलं, शास्त्रानुसार विविध कर्म केले, जे शास्त्र सांगतं ते आपण केलं पाहिजे. एवढा लिहिलेला आहे मी. हा आपल्याला 10 मार्काला होता. सुचिता, हो हो. अजून काही सांगू शकतेस परीक्षेबद्दल? हो, काय प्रश्न कोणाचे असेल तर सांगते ना. बर. काही 10 मार्काला तुम्ही साधारण एक फुल स्केप लिहिता का? म्हणजे पाठपोट असतो तसा म्हणते मी. हा, तर पहिले पाठपोट 1-1.5 लिहायचं. पान लिहिता का? नाही, हा. पाठपोट लिहिलं म्हणजे आपलं जे कुरिअर वगैरे काही करायचं असेल आपल्याला, तर ते पानांची संख्या थोडी कमी होती आणि समोरच्याला पण म्हणजे थोडं कंटाळवाण होत नाही, तो तपासतो चांगलं. नाही म्हणजे 10 मार्काला तुम्ही साधारण 1.5 फुल स्केप लिहिता ना, म्हणजे एक पान फुल आम्ही स्केपचं. आता हे आपलं ते फुल स्केपचे जे 4 आहेत ना, ते हा, पूर्ण त्यातलं भरून. पहिलं 1 ते 1.5 पान करता ना, म्हणजे तुम्ही पहिलं 1 ते 1.5 नाही पान नाही होतं नाही, 10. पाठपोट असं पूर्ण लिहिलंय त्याचं 4 पण पेज. हा बरोबर ना, पाठपोट 1 ते 1.5 पान करता म्हणजे 10 मार्काला. हा हा, हे हा हे जे पूर्ण आहे ना, हे इथं लिहिलं, हा इथं ओके. पण हा लिहिलं, इथं लिहिलं आणि इकडं पण लिहिलं. ओके, हा, हे ठीक आहे. 10 म्हणजे 1.5 मार्काला. पान. हा, हा ओके. आणि याच्या व्यतिरिक्त समजा आता हा श्लोक दिला आपल्याला, आता हा व्यवहाराविषयी आला. आता याच्यात पहिल्या अध्यायातलं पण घेतलं, काही तिसऱ्या अध्यायातले पण श्लोक सांगितले, क्रमांक त्या पुस्तकात असतात, ते पण आपण वाचायचे आणि ते थोडं आपल्याला टाकायचं. ते पूर्ण त्या श्लोकातलं दुसऱ्या अध्यायातलं पूर्ण घ्यायचं नाही, जे मेन श्लोक सांगितले आहेत आपल्याला ह्या श्लोकामधला आहे त्या श्लोकावर आपण लिहायचं. बाकीच्या याचा नुसता
उल्लेख करायचा. ह्या अध्यायामध्ये, ह्या श्लोकामध्ये याचा उल्लेख आहे. अच्छा, म्हणजे आपण समजा आता काही श्लोक आले हा की तिसऱ्या अध्यायामधला कर्मयोग असेल, पण त्याची सुरुवात ही दुसऱ्या अध्यायापासून सुरुवात होती. हा हो, दुसरा दुसऱ्या अध्याय. अध्यायाचा संदर्भ आधी घेऊन मग तिसऱ्या अध्यायाला सुरुवात करायची का नाही? नाही, तिथं फक्त उल्लेख करायचा हा. तिथं. हा, आणि तिसऱ्या अध्यायातल्या श्लोकाचा अर्थ आणि त्याचं स्पष्टीकरण पूर्ण लिहायचं. अच्छा. आता गेल्या वर्षी तो एक आलता, योगी महात्मा पुरुष के आचरण. हा, आता त्या कार्यक्रमाला मी पण होते. त्यात ताईंनी आपल्याला म्हणजे खूप श्लोकांमधलं सांगितलं होतं, हम्म, अध्यायामधलं 6व्या 4थ्या वगैरे. हम्म. पण त्यामध्ये फक्त 6व्या अध्यायातलं कोणतंच नव्हते. त्यातले फक्त 4थ्या अध्यायातले 19 ते 23 ह्या श्लोकावरच लिहायचं होतं. अच्छा. आता विद्याताई मोठ्या होत्या, मला काही म्हणजे म्हणता आलं नाही. अध्याय क्रमांक 4, श्लोक क्रमांक 19 ते 23. आपली जी छोटी भावार्थाची गीता आहे ना, छोटी अर्थसहित, त्याच्या अनुक्रमणिकेमध्ये त्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळून जाते. आता सध्या माझ्याकडची दिलेली एक जणाला, नाही तर मी दाखवलं असतं ते तुम्हाला. हो, म्हणजे नाही मोजके जे आपल्याला घ्यायचे ते श्लोक घ्यायचे त्यामध्ये, आणि बाकीच्यांचा फक्त उल्लेख करायचा त्यामध्ये, जेणेकरून की आपलं उत्तर वाढणार नाही आणि जे अपेक्षित आहे समोरच्याला ते उत्तर आपण देऊ शकतो. लिहू शकतो. आणि तर मी अशा वेळेस श्लोक, एक मिनिट, तर अशा श्लोक लिहायचा का नाही लिहायचा? मग पुढे संदर्भ कोणतं? दिला आपण, संदर्भ हा दिला आपण पुढच्या अध्यायातला श्लोकांचा, मग तेव्हा हा तिथे श्लोक लिहायचा का नाही लिहायचा? लिहायचा ना, फक्त उल्लेख लिहायचा, करायचा, अर्थ उल्लेख लिहायचा, करायचा. हा, फक्त श्लोक श्लोक लिहायचा. लिहायचा. मी मध्यमाला आहे हा आणि यामध्ये तृतीय प्रश्नपत्रामध्ये, मध्यमाच्या तृतीय प्रश्नपत्रामध्ये पहिला प्रश्न आलेला आहे, श्री गीताजी की महिमा गंगाजी व गायत्री से कैसे बढ़कर है, हा विवेचना कीजिए. याचं उत्तर कसं लिहायचं? हा, याचं उत्तर आपल्या तत्वविवेचनी पुस्तक जे आहे ना, तत्वविवेचनी, याचं जे प्रास्ताविक आहेत समोरचे, हा, इथं मी तुम्हाला पेज क्रमांक सांगते. तुमच्याकडे आहे का पुस्तक आता सध्या? आवाज येत नाही ताई तुमचा. ते माझ्याकडे आहे, मी लिहिले, मी त्यांना सांगते. त्यांनी गीता, रोजच्या हा ग्रुपमध्ये आहेत. हा, तर ते आपल्या प्रास्ताविक नम्र निवेदन जे आहे ना, त्यामध्येच हे व्यतिरिक्त प्रश्न सापडू शकतात. पद्मनाभस्य, म्हणजे मुखारविंदातून निघालेली, हे पण प्रश्न येऊ शकतो आपल्याला. हा, तर ते आपल्याला हे प्रास्ताविक मध्ये प्रश्लोकामध्ये नाही येत त्याचे. हे इथं आहे एक, मी तुम्हाला दाखवते ते. काही आवाज येत नाहीये. माझा आवाज येत नाहीये का? नाही. येतोय 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 ताई, येतोय ताई. छान येतोय. हा, होय तर ताई? तुमच्या आता तुम्ही लेफ्ट होऊन परत जॉईन व्हा. हा, लेफ्ट होऊन जॉईन व्हा. एकदम बंद कर, तुझा आवाज बंद. आता हे पहिल्या पेजवरच आहे, नम्र निवेदनच्या गीताचा महिमा. गीता, तुम्ही काय प्रश्न केला मला आता? आवाज. पाच गीताजी सांगा. की महिमा गंगाजी व गायत्री से बढ़कर, तर तो तुम्हाला तिथं आहे. गीता ही गंगेपेक्षा श्रेष्ठ आहे, आणि शास्त्रामध्ये गंगेचे स्नान करून आपलं वरचं जे हे आहे ते आपलं निर्मळ होतं, पण जे अंतर्मन आहे, आपलं जे अंतर्शुद्धी आहे, हे फक्त आपल्याला गीता आणि शास्त्र जे सांगतात तेच करू शकते आपल्या. यामुळं गीता गंगाजी म्हणजे बडकर आहे, म्हणजे गंगेपेक्षा गीता मोठी आहे, की म्हणजे ती आपलं अंतर्मन आपलं स्वच्छ करते. आणि गीतेत आपण वरच्यावर आपलं वरचंच मन, पुन्हा जाऊन आलो की पुन्हा काहीतरी आपण कोणाला बोलणार, कोणाला काहीतरी करणार, काहीतरी, नाहीतर नाही बोललं तर चांगलं जरी केलं तरी पुन्हा आपण डबल जाणार येणार. पण जे आपल्या अंतर्मनात हे होतंय, स्थित राहते जे विचार, ते आपण ते गीतेतून घेऊ शकतो. अगदी जी सुरुवात आहे गीता महिमा तेच का ताई? हा, गीता महिमा त्यात तुम्हाला आहे, तिथंच आहे हा, त्याचं तत्वविवेचनेतला. हा, बरोबर. तत्वविवेचनेमध्ये. आणि ओके. भगवत त्यातलाच एक प्रश्न आहे, गीता साम्यवाद योग वर्तमानवाद मानती है क्या, ते पण त्यातच आहे. साधक संजीवनी मध्ये पण आहे आणि याच्यात पण आहे. त्याचा पेज क्रमांक आहे
माझ्या याच्यात 25 नम्र निवेदन मध्ये गीतेतील साम्यवाद व हल्ली सांगितला जाणारा साम्यवाद. हल्ली म्हणजे वर्तमान जीवांच्या गतीच्या अलीकडचा पॅरेग्राफ आहे, त्यावर लिहायचं त्याचं. आणि त्याग ते भगवत प्राप्ती. आपलं जे पदच्छेदचं पुस्तक आहे, हा पण प्रश्न येतो, त्याग से भगवत प्राप्ती कैसे प्राप्त हो सकती है. त्याचे 7 विषय आहेत. त्या 7 विषय कोणते आहेत त्याचे? ते पण त्या पदच्छेद मध्ये आहे. निषिद्ध कर्माचा सर्वस्वी त्याग, एक पहिला त्याग. काम्य कर्माचा त्याग, तृष्णेचा संपूर्ण त्याग, स्वार्थासाठी दुसऱ्याकडून सेवा करून घेण्याचा त्याग, संपूर्ण कर्तव्य कर्मामधील आळस व फलेच्छयांचा संपूर्ण त्याग, संसार, शरीर व सर्व कामांमधील सूक्ष्म वासना व अहंभाव यांचा पूर्ण त्याग. ह्या 7 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याग से म्हणजे हे 7 गोष्टी जर सोडल्या तर भगवत प्राप्ती आपल्याला होते. अजून कोणाचा प्रश्न तर आहे? हे तत्वविवेचन मध्ये पण सांगितले 7 गोष्टी. हा, तत्वविवेचनीमध्ये पण आहे ना. हो ना, आहे ना. आहे, मी वाचले ते. हा आहेत, त्यात पण आहेत. कोणत्या अध्यायात आहे ताई? हा, कोणत्या अध्यायात? प्रस्तावनेमध्येच आहे हो. प्रस्तावना जी लिहिली ना, सुरुवातीचे पानं वाचा थोडेसे. हा 3-4 ठीक. निवेदन आहे ना तत्वविवेचनीचं, त्यात सुरुवातीच्या पेजवर आहे ते सगळे. हा, बरं. पहिले याचा अभ्यास करा. अजून कोणाचा काही प्रश्न? ताई, पूर्वी जसं आधी सांगितलं होतं की खूप विस्तृत लिहा, व्यवस्थित म्हणजे जास्त डिटेल मध्ये लिहा, तर आता नंतर ही पहिली परीक्षा दिल्यानंतर ज्यांचं ऐकलंय आपल्याला पेज लिहायचीच येतं 20 मार्कानुसार आणि 10 मार्कानुसार. पण जेणेकरून आपल्याला त्या गोष्टीचा उल्लेख करता येतो, त्याचा उल्लेखच करायचा आणि जे स्पष्टीकरण आवश्यक आहे ते आपल्याला करणं आहे गरजेचं. आणि आपल्या भाषेत त्यांना ते हवंय जास्त करून ना, म्हणजे पुस्तकी भाषेपेक्षा आपल्याला काय लक्षात आलं आणि आपण ते काय मांडतो शिकलो आणि आपल्याला काय लक्षात आलं त्यातून समजलंय ते. करेक्ट. आपण किती अपेक्षित त्यांना तसं आहे. आत्मसात केली, आपण गीता किती आत्मसात केली. केव्हा परीक्षा देतो आपण गीता शिकतो, आपल्याला त्यातलं काही माहिती नसलं तर आपण परीक्षा देतच नाही. तरी एखाद्या झालं तर काही हरकत नाही. पण ज्यावेळेस आपण शिक्षण अभ्यास करून ज्यावेळेस देतो परीक्षा, त्यावेळेस आपल्याला योग्य उत्तर सापडणारच त्याच. बरोबर. आणि तुमच्या याच्यात पण परीक्षा झाल्यावरच दुसऱ्याचा अभ्यास सुरू केला का ताई तुम्ही? हा, लगेच आमचं हा वर्षभर 18 अध्याय पूर्ण वाचून झालेत आमचे. आणि आता पूर्ण पुन्हा 18 लागतात? पुन्हा आता पहिल्यापासून 18 अध्याय सुरू केले. म्हणजे आमच्या 2 परीक्षांचा त्यात एका याच्यात होऊन चालले, कोविड परीक्षा आणि उत्तराखंडची परीक्षा. अच्छा. पण पूर्ण 18 लागतातच म्हणजे. उत्तराखंड आणि कुठली परीक्षा म्हणला ताई? गीता कोविद. हा. त्या परीक्षेचं म्हणजे ती परीक्षा पण डिसेंबर मध्येच असते का? नाही, ती दर महिन्याला म्हणजे 15 दिवसाला असते. 1 तारखेला झाली काल पहिल्या अध्यायावर, आता 1 ऑगस्टला दुसऱ्या अध्याय. त्याला काय फॉर्म भरायचा करेन ना त्याच्यामध्ये, मला द्यायच्या परीक्षा. हो, कोविडची द्यायची परीक्षा. सुचिताताईशी सांगा तुम्ही नाव. बरं, ओके. देतात मग माझ्याकडे. एक अध्यायावर असले तर ते आणखी छान, जास्त. आम्हाला ह्या परीक्षेला बरं पडेल ना. म्हणजे ही पदवी परीक्षा आहे उत्तराखंडची. म्हणजे आपण 4 वर्ष ही पण पदवी परीक्षाची, आपल्याला विशारद ही पदवी मिळतीच आहे. आणि त्यात म्हणजे आपले पूर्ण म्हणजे खोल प्रत्येक श्लोकावर ते प्रश्न टाकतात. त्यांना जे मेन घ्यायचे त्यावर ते टाकतात. पण तुम्ही जी परीक्षा देता आहेत एकेका अध्यायाची, त्याचा फायदा तुम्हाला तुम्ही एकेका अध्यायावर कोणती परीक्षा देतायत ना आता, तर त्याचा फायदा तुम्हाला उत्तराखंडाच्या परीक्षेला पण होत असेल ना. मग त्याचा एक सांगू का, माझ्या उत्तराखंडच्या परीक्षा झालेल्या आहेत, गीतावृत्ती झालेली आहे, शृंगेरी पण झालेली आहे, सगळे झालेले. फायदा आपण जे शिकू त्याचा आपण फायदा करून
घेतलाच पाहिजे. नाही नाही, पण त्याचा ते उत्तरांचा उपयोग ह्याच्यामध्ये पण होऊ शकत असेल ना, की आपल्याला उत्तर म्हणजे कसं लिहायचं, काय लिहायचं, उत्तराचा उपयोग होऊ शकेल असं मग असं आजचा विचारायचं क्लास माझं. नाही, आजचा क्लास आपला त्यामुळेच आहे ना. सुचिताताईने तुमच्यासाठी हा. इतकी धडपड केलेली आहे की माझ्या झालेल्या आहेत परीक्षा, आणि आपण आता कसं लिहायचं हे सांगण्यासाठीच त्यांनी मला आज बोलवलेले. आता आपण मॅडम आता तुम्ही जर डोक्यात घेतलं तर तुम्ही उत्तराखंडकडे तुमचं लक्ष कमी होईल. बरोबर आहे? बरोबर आहे. नाही नाही, तसं नाही. नाही, तुम्हाला द्यायची ती देऊ शकते, त्यात काही हे नाही नाहीये. हे आमचे उत्तराखंडाचेच आमचे फॉर्म भरले आहेत शेवटी मॅडम. गीता गीताच आहे ना. गीताच आहे ना गीता ती. एकच आहे, त्यामुळे परीक्षा कुठली असली तरी त्याचा फायदाच कुठली होणार. असली तरी तेच सांगायचं होतं मला. आता प्रत्येक जणांचे वेगवेगळं हे पदवी देण्याचं. बरं, त्याच्यामध्ये मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की निम्नलिखित संख्या वाले श्लोक पदच्छेद कीजिए, आणि मग पदच्छेद करायचा आहे त्याचा. मग ते 5 मार्काचं आहे. मग फक्त पदच्छेदाला 5 मार्क आहे का स्पष्टीकरण पण लिहायचंय? मग पदच्छेदाला 5 मार्क आहे. तर ते काय करतात आता, यदि माम प्रतिकारम अशस्त्रम शस्त्रपानय हा जर श्लोक आला तुम्हाला, असे त्यात 5 श्लोक देतात. 5 श्लोकाचं तुम्हाला करायला लावतात, 5 किंवा 7 देतात. मग त्याचा पदच्छेद कसा करायचा? मूळ श्लोक आता हा यदि माम प्रतिकारम, मग त्याचं फोड करायची आपल्याला. पदच्छेद म्हणजे फोड करायची. प्रत्येक शब्द आता आपल्याला चरण वाईज म्हणतो आपण गीता परिवारामध्ये, तशी त्याची फोड करायची. पदच्छेद म्हणजे फोड करायची आणि खाली अर्थ लिहायचा त्याचा थोडासा. ते 2-4 ओळीचा असतो ना, तोच लिहायचा. साधक संजीवनीतला लिहायचा नाही मोठा. असे 5 मार्काला स्पष्टीकरण नाही लिहायचं. स्पष्टीकरण नाही लिहायचं ना. फक्त अर्थ लिहायचा 4 ओळीचा तो. तरी 5 मार्काला येते म्हणून विचारलं मी. स्पष्टीकरण पण लिहायचं का त्याचं थोडं? मग 5 मार्क एका प्रश्नाचे नसतात ना, एका श्लोकाचे नसतात ना. त्यामध्ये तुम्हाला 5 किंवा 7 श्लोक देतात एका प्रश्नामध्ये. पहिल्या त्याच्यात 1, 2, खाली 3, 4 श्लोक आहेत. 4 श्लोक त्याचे मिळून एका आणि त्याला मार्काला 20 एक मार्क श्लोक. आहे. एका मार्काला एक श्लोक. बरोबर? नाही 20 मार्क आहेत त्याला. मग 5 मार्काचा एक श्लोक असे, किंवा 4 मार्काचा एक श्लोक. 5 जर दिले तर 4 ला, आणि 4 दिले तर 5 ला मार्क त्याचे. तेवढे ते 4च म्हणजे ओळी पास होतात का फक्त अर्थात त्यात, का स्पष्टीकरण द्यावं लागतं? त्यांना कसं त्याचं खूप मोठं उत्तर नाही, त्यांना फक्त तुम्हाला फोड करून द्यायची आहे त्याची. पण ताई म्हणजे पदच्छेदचं, ताई मी विचारते, पदच्छेदचं उत्तर लिहिताना मूळ श्लोक लिहायचा, फोड करायचे आणि थोडा अर्थ लिहायचा, असंच लिहायचंय ना फक्त? मूळ श्लोक पूर्ण लिहायचा तो त्यांनी सांगितलेला. ते फक्त आपल्याला एक चरण देते, यदि माम प्रतिकारम. आपण पाहायचं कोणत्या अध्यायातला, तो पहिल्या अध्यायातला आहे, किती नंबरचा श्लोक आहे ते लिहायचं. आणि खाली पदच्छेद करायचं. श्लोक लिहून पदच्छेद करायचा. मूळ श्लोक लिहायचा आधी, नंतर पदच्छेद, आणि ते 4 ओळीचा अर्थ लिहायचा त्याचा. हे प्रथमालाच आहे फक्त. आता पुढच्या परीक्षेसाठी नाही. पदच्छेद आणि अन्वय प्रथमालाच असते फक्त. नाही, मध्यमाला आलेत ना हे प्रश्न, मध्यमाला आहेत. नाही श्लोक म्हणून आला असेल. श्लोक लिख कर अर्थ लिखिए, पदच्छेद आणि अन्वय नसेल त्याचा. पदच्छेद करा असं आहे. अन्वय कीजिए पण आहे. प्रथम परीक्षेला असेल बघा बरं एकदा वर काय आहे ते. नाही, मध्यमाला आहेत. मध्यमाचेच पेपर आहेत ते. मध्यमाचे येतात. कसं काय कडे बदलले काय त्यांनी मग? कुठे एखादा आलेला आहे, जास्त नाहीये पण. ते खालच्या श्लोक येतात. याला म्हणजे कसं कंपल्सरी ते प्रथमाला ते टाकतात, अन्वय आणि पदच्छेद. आता समजा गुडाकेश देतात, त्याचा अर्थ लिहायचा. गुडाकेश म्हणजे काय? कुरुळे केसवाला, निद्रेवर विजय मिळवणारा. आता हे सर्वांना माहितीच आहे. गीता आता प्रत्येक जण असं घरोघरी शिकलेले, त्यामुळे सगळ्याच्या मनात ठासून भरलेली आहे गीता. आणि सगळ्याला खूप अभ्यास झालेला आहे सगळ्यांचा. फक्त पेपर कसा लिहायचा आणि योग्य उत्तर कसं लिहायचं हे आपल्याला पाहिजे होतं त्यात. पदच्छेद म्हणजे पण फोड करून लिहिणे आणि अर्थ लिहिणे. मूळ श्लोक. मूळ श्लोकाची फोड करायची. आणि फोड करून लिहिणे आणि अर्थ लिहिणे पदच्छेद. आणि अन्वय लिहा असं जर आलं तर ते प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहा.
प्रत्येक हा शब्दाचा अर्थ लिहायचा त्याच्यात. प्रत्येक शब्दाचा अर्थ, अन्वय म्हणजे प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहिला पाहिजे. ओके. हॅलो, मी बोलू मॅडम? हॅलो हॅलो. बोला. हा बोला ना. आता प्रथम परीक्षा है, हा त्यात निम्नलिखित श्लोकों को पूर्ण लिखकर उनका अर्थ भी लिखे. मग आता तो श्लोक दिलेला असतात, मग ते कुठल्या टिपिकल एका अध्यायावर असतात की वेगवेगळ्या अध्यायांचे असतात ते? आता तुम्हाला 6 अध्याय प्रथमाला असतात, त्या 6 अध्यायामधलेच तुम्हाला विचारतात प्रथमाला. आणि आता अच्छा. मध्यमाला त्यांनी पद्धत बदलली, आधी 12 अध्याय घेत होते, पण आता 18 अध्यायापैकी कोणता पण घ्यायला लागलेत अध्याय प्रश्नासाठी. तर प्रथमाला आता समजा तुम्हाला विचारलं श्लोक लिखकर अर्थ लिखिए, असाच प्रश्न केला ना तुम्ही? हो हो हा, तर मग तो आपल्याला 10 मार्काला असेल, बरोबर आहे? हो. त्यात मध्ये 3 किंवा 4 प्रश्न असतील, ते श्लोक नाही, असतील. 20 मार्काला 4 दिलेत त्यांनी. हा, मग ते आपण काय करायचं, 5-5 मार्काचे जे होतील एक श्लोक, अशा प्रमाणे 20 मार्काचे 4 श्लोक करायचे. आपण त्याचा अर्थ तसा लिहायचा. आता अस्माकं तु विशिष्टाय तान्नी बोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य सैजनार्थन तान ब्रवीमि ते. आता याचं ते श्लोक लिहिला खाली, अध्यायातला कोणत्या याचा, पहिल्या अध्यायातला आहे. मग त्याचा श्लोक लिहून त्याचा अर्थ लिहायचा आणि थोडं स्पष्टीकरण करायचं. 5 मार्काचं भरल म्हणजे असं रुलिंग पेजचं जे एक पेज आहे ते पूर्ण भरलं पाहिजे आपलं. मग दुसऱ्या श्लोकासाठी ते भरलं, असे 4 पेज आपले भरते. 4 श्लोक जर असत तर 4 पेज 20 मार्काला होतात आपले. अच्छा अच्छा. आणि प्रथमाला मग कुठले श्लोक, कुठले अध्याय असतात ते? 6 अध्याय. पहिले 6 की? पहिले 6 अर्जुन विषाद योग, सांख्य योग, कर्मयोग, ज्ञान कर्म संयोग आणि कर्म संन्यास योग आणि आत्मसंयम योग. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. हे 6 असतात त्यांची. पहिल्यांदाच परीक्षा देते, सुरुवात आहे. नाही, काही हरकत नाही, द्या. आणि काही घाबरायचं काम नाही. अभ्यास झालेला असला की आपल्याला बरोबर श्लोक पण आठवतो कोणत्या अध्यायातला आणि कसं लिहायचं हे पण आपल्याला कळून जातं. अच्छा अच्छा. ताई, एक वेगळाच प्रश्न आलाय, तो मला विचारायचा होता. हा, विचारा ना. हाँ, भगवान किस श्लोक में मनुष्य को पृथ्वी पर भार बताते हैं और किस कारण से? श्लोक अर्थासहित लिखे. कोणत्या श्लोकात हे आलंय आणि कुठं? तो किती, प्रथमाला आहे का? प्रथमाला आहे का मध्यमाला आहे? मध्यमाला आहे. हा, तो 9व्या अध्यायातला श्लोक. अच्छा, 9व्या अध्यायात. हा, 9व्या अध्यायातला आहे. एक मिनिट, श्लोक क्रमांक सांगते मी. हा, हे बघा, तेतम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति एवं 21वा. हा, मनुप्रपन्ना गतागतन काम. म्हणजे ते स्वर्गात भोग घेतात. आता हे कसे अनेक जन्म असतात आपल्या 84 लक्ष योनी. आता ज्या कर्मात आपण चांगलं केलं तर स्वर्ग भेटतो, पण स्वर्गातून पुन्हा आपण वापस येतो आणि आपण ह्या भूमीवर येऊन जे जे करतो ते पुन्हा आपण भोगायला येतो. आणि अजून एक श्लोक आहे, ते पण सांगेल मी तुम्हाला. त्याचं म्हणजे एक परफेक्ट उत्तर सांगेल. अजून कोणाचं काही? प्रश्न आहे का कोणाचं काही अजून? आवाज येतोय का माझा? हो हो, येतोय. प्रश्न विचारायला विचारून अभ्यास घ्या करावा दुसरे लागतो. पटापट. ताई आहेत. समता विचारलंय ना, ते कोणत्या अध्यायात आहे? समताचा प्रश्न आहे बघा. कोणती समता? समता सांगा, एवढेच काय प्रश्न वाचवला काहीतरी. कोणत्या अध्यायाचं आहे ते? हे कोणत्या परीक्षेचं आहे? मध्यमाचाच आहे. हा, प्रश्न वाचते मी. वाच.
गीता में समता के विषय में लिखे असा प्रश्न येतो. काय गीता में समता के विषय में लिखे असा प्रश्न आहे. हा. आता दुसरा अध्याय मधला आहे 14व्या अध्यायामध्ये आहे सुख दुःख समलोष्टाश्म कांचन, सुख दुःख समयकृत्व आलावा. म्हणजे सुख किंवा दुःख जरी असतं तर त्याचं समतापूर्वक राहायचं, म्हणजे आपला निश्चय ढळू द्यायचा नाही. दोन्हीचा तो दुःख जरी आलं तरी आपण घाबरून जायचं नाही, सुख आलं तरी मोहून जायचं नाही. त्याच्यात हे 2-3 श्लोक आहेत. 14व्या अध्यायात आहे आणि दुसऱ्या अध्यायात पण आहे. 12व्या अध्यायामध्ये आहे समसंग विवर्जित तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. म्हणजे मुनी लोक सुद्धा त्यांचं म्हणजे हे ना गर्वित होत नाहीत की त्यांचं ते हे करत नाहीत. तो एक श्लोक आहे 12व्या अध्यायामधला. 18वा का 19वा श्लोक आहे बहुतेक तो. काय अभ्यास आहे ताई पूर्ण 18 येतील का मध्यमाच परीक्षेला? हो, मध्यमाला 18 अध्याय. समतेच्या विषयीचा तो श्लोक आहे 12, 14 दुसऱ्या याच्यामध्ये. दुसऱ्या अध्यायातला 12वा आणि 14वा. नाही 12वा अध्याय मधला समदुःख सुखस आहे ना तो श्लोक. 14व्या अध्यायातला समलोष्टाश्मकांचन तो शेवटचा श्लोक आहे ना तो. 22वा का एक हे आहे तो पहा. आणि दुसऱ्या अध्यायातला समदुःख समयकृत्व लाभा लाभो जया जयो तर तो युद्ध आहे युद्धस्व नैवम पापम वापसेसी. तुम्हाला गीता पण पूर्ण पाठ आहे का ताई? हो. ती पण परीक्षा झाली का? झाली. माझी शृंगेरीची पण झाली आहे परीक्षा. बापरे. अरे वा, खूपच छान. अस्तित्व प्रज्ञेचा प्रश्न का? हा, तो पण येतो का समतामध्ये? थोडस लिहायचं का? अस्तित्व प्रज्ञेचा कसा बसतो, कसा उठतो, त्याचं आचरण कसं आहे, हे 4 प्रश्न आहेत त्याचे. तो श्लोक आहे अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थ केशव स्थितधी किम प्रभाषेत किमास्थित व्रजेत किम. म्हणजे त्याच्या पुढचे जे 3-4 श्लोक आहेत त्यामध्ये त्याचं उत्तर आहे. म्हणजे कसा बसतो, कसा उठतो. नाही त्या समतामध्ये त्याचा उल्लेख करायचा का स्थित प्रज्ञांचा? असं विचारते. समतामध्ये स्थितप्रज्ञ नाही ना? स्थितप्रज्ञ आणि समता वेगळं. समता वेगळं. स्थितप्रज्ञ म्हणजे हा योगी म्हणजे तो कसं त्याचं वागणं बोलणं कसं आहे आणि आपण संसारात राहून कसं राहतो, कसं बोलतो, त्याच्यात समता कशी बघायची आपण. आपल्या समोर सगळं दुःखच आहे हे आपल्या संसार हे सगळं, म्हणजे आपण त्याच्यात आसक्त राहतो. म्हणून याला करून कसं राहायचं. अच्छा, वा, गुड. मुनी लोकांना तर हे बाकीचे काही साधन नसतात, त्यांना काही लागत नाही. योगीला नाही लागत. फळं पानं फुलं खाऊन राहतात. पण आपण आता एखादा पदार्थ केला आपण खातच राहतो आवडला म्हणून, 1 वाटी खा 2 वाटी खा, पण आपल्याला किती पचल आणि किती हे होईल आपण त्यावर ठरवायचं. ते आपली समता राखल्या गेली पाहिजे. आतून आपण आसक्त झालं पाहिजे. जेवढं शरीराला आवश्यक आहे आपल्याला तर खावंच लागणार आहे, तर तितकंच घ्यायचं आपण. हे खाण्याविषयी झालं, पण तसंही जीवनातल्या मोहाविषयी पण ते येत असेल ना? हो. जितकं पाहिजे तेवढंच, त्याचा अतिमोह नको. मोह नको त्याचा. मोह म्हणला की त्याच्यात आपण म्हणजे अर्जुनाला मोह झाला म्हणून गीता सांगितली ना भगवंतांनी, तू हा मोह टाळ. म्हणजे खाणं पिणंच नाही, नातं सुद्धा खूप आपण असं हे झालं की आपल्याला नकोस वाटते. त्यात राग द्वेष लोभ जर आला तर असं वाटतंय नसतं तर झालं असतं, किंवा खूप असलं तर त्याची पण दृष्ट लागते. म्हणजे त्यात समतोल साधता आलं पाहिजे आपल्याला. आसक्त होता आलं पाहिजे त्यातून आपल्याला. बरोबर. निंदा आणि स्तुती दोन्ही सारखंच घ्यायचं. निंदा नाही, स्तुती. आणि जर निंदा पण हो, निंदा जरी केली आपली स्तुती केली ना काहीतरी कमी आहे हे समजायचं, पुढे जायचं आपण त्या समतेच्या ह्याच्यात जायचं, स्थितीमध्ये जायचं. त्याला आता प्रत्येक माणसाची बघण्याची दृष्टी वेगवेगळी आहे. आता माझ्यात काही असेल दोष तुम्ही सांगितला, मी म्हणते नाही त्याला तो दिसला ना, मग आपण तो कसा आपल्याला सावरता येईल आणि आपण कसं त्यातून बाहेर पडू हे बघायचं. बरोबर,
छान छान सांगताय तुम्ही. म्हणजे त्याचं वाईट असं मनाला लागून घ्यायचं नाही. बरोबर. वाईट जरी वाटतं आपल्याला खूप, पण त्यावर थोडा विचार करायचा. फक्त वाईट पाऊल उचलायचं नाही, कोणी किती काही बोलू, त्याच्यावर विचार करायचा. जर विचार करता नाही आला तर मंदिरात जाऊन बसा, अजून कोणाच्या घरी जाऊन बसा, तिच्याशी व्यक्त करा, ती मला आज असं म्हणली बाबा, मला येत नाही काही असं तसं, ती काही सांगाल. मग थोडा तो आपला जो काळ आहे तो जातो आणि वाईट विचार आपल्या मनात पुन्हा येत नाही. बरोबर. छान. ताई, परीक्षेच्या आधी परत एकदा याल का? हो, येईल ना, येईल. मार्गदर्शन करायला. हो हो हो. तोपर्यंत अभ्यास करतो आता. हा. स्थितप्रज्ञानं 4 गोष्टी विचारल्या होत्या, तर त्या 4 गोष्टी पुढे 55, 56, 57, 58 ह्या श्लोकामध्ये ते सांगतात. भगवंत कसा असतो, कसा राहतो, स्थिर. अजून काही कोणाची शंका? या परीक्षा कधी असतात मॅडम? आत्मनस्तू या शब्दाचा अर्थ काय? नोव्हेंबर जवळजवळ येतात, ते दिवाळी झाली की असतात. अच्छा. आपले पुढचे अवघड अध्याय व्हायचे आहेत अजून 15, 14, 13 आणि 15 ते अध्याय व्हायचे आहेत अजून. ते पण जरा अवघड आहेत समजायला. त्या 15व्या अध्यायामध्ये विचारतात एक प्रश्न, जीवावर जीव की गती, ते पण आपल्या याच्यामध्ये आहे, तत्ववेचणीमध्ये आहे. त्यातलं लिहायचं, ते पण लिहायचं सुरुवातीला. पण 15व्या अध्यायामधला तो एक श्लोक घ्यायचा, ममेवांशो जीव लोके जीवभूत सनातन. हा जर श्लोक आणि त्याचा अर्थ वाचला तर तुम्हाला दुसरं काही वाचायची गरज नाही. तो श्लोक एक चांगला आहे आपला. म्हणजे कसं मन हे करायचं, मनुष्य आपण जी गोष्ट आपल्याला भगवंताने दिली आहे तिच्याकडे आपण, आपल्याला कशासाठी जन्म दिला त्याकडे बघत नाही, आपण अवंताकडे बघतो. तो श्लोक प्रत्येकानं वाचातो. 8वा श्लोक का काहीतरी आहे तो 15व्या अध्यायातला. उशीर झाला. सृष्टी रचनेचा प्रश्न आहे, ते 3ऱ्या अध्यायात आहे का? मग कोणता? सृष्टी रचनेचा प्रश्न आहे एक. नाही, चौथ्या अध्यायामध्ये सृष्टी रचना 4थ्या अध्याय. म्हणजे अनंत कालापासून भगवंताचे आणि अर्जुनाचे जन्म होतात. जन्म कर्मचे मे दिव्यम, ते म्हणजे सृष्टी चक्राप्रमाणे ते चालूच राहत असतं. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, ह्या युगायुगामध्ये प्रत्येक जन्म झालेले आहेत. फक्त अर्जुनाला त्याचा ते आठवण करून देतात त्या अध्यायामध्ये, 4थ्या अध्यायामध्ये. हो, ते विश्वाकुला मी उपदेश केला म्हणल्यावर ते प्रश्न आहे अर्जुनाचा. हो हो. सृष्टी चक्राप्रमाणे आहे तो प्रश्न आहे. त्याचं माझं छोटं पुस्तक तिकडे गेले, दिले मी एक जणाला. मला एक तत्वविषयीच बघावं लागायचं. मी सांगते तो प्रश्न, त्याचं उत्तर पण सांगते. तो श्लोक लिहायचा, तोच बरोबर आहे त्याचा. जन्म कर्माची मे दिव्य, दिव्य तत्वाचे ते वर्णन देतं. हो, ते लक्षात आलं माझं. ते 4थ्या अध्यायात आहे, ते लक्षात आलं. मी पाहून लिहिते व्यवस्थित. तर ते जे नावे प्रमाण पाठाचं आहे, खाली आहे ते नाव पाठवतं, ते चक्र. अपरो भवतो जन्म परम परीक्षा दिलेल्या आहेत. मी जरी त्यात विशारद आहे तरीही परीक्षा देऊन नुसतं थांबायचं नाही. त्याचा वरच्यावर जर अभ्यास केला तरच आपल्याला आठवतो. आता गेल्या वर्षी माझा अभ्यास झालेला नाही, कारण मी लक्ष दिलं नव्हतं, फक्त सांगितलं. पुन्हा म्हणजे मी वाचलंच नाही ना झाल्यामुळं माझं. पण ते सारखं आपल्याला लक्ष वाचावंच लागते ते. मग अजून काही आहे? तोच आहे ना, अपरो भवतो जन्म परत जन्म व्यवस्थित आहात, 4थ्या नंबरचा श्लोक. कथमेतद्विजानीयाम् त्वमादौ प्रोक्तवानिति. नाही, सृष्टी चक्राचा एक प्रश्न आहे माझं. कदाचित नेले एक जणीने परीक्षेसाठी.
त्या पदच्छेद मध्ये पुस्तक आहे ना, ऐका ना ताई, पदच्छेदचं जे पुस्तक आहे श्लोकाखाली कंसामध्ये प्रश्न दिलेले आहेत. प्रत्येक श्लोकाखाली असेल कोणाकडे तर बघा. काय त्यात नाव आहे पुस्तकाचं? हा, पदच्छेद. पुस्तकाचं पदच्छेद म्हणूनच मिळतं का? हो हो, मूळ श्लोक आणि पदच्छेद अन्वय सहित ते त्याचं नाव आहे. ते माझे एक जणी नेले पुस्तक अभ्यासाला. गीता प्रेस मध्ये किंवा मॅडम आपल्या इथं मिळेल का पुस्तक? मॅडम हे पुस्तक भेटतात ना, हे सगळे पुस्तक भेटतात. हा गोरखपूरचे जे आहेत ना ते सगळे भेटतात. ताई मला एक विचारायचं होतं. हा, मध्यमा परीक्षा द्यायची मला, कारण और कार्य से कितनी विभूतियों का वर्णन गीता के कौन से अध्याय में कहाँ है, कहाँ से कहाँ तक विभूतियों का वर्णन हुआ है? पहला श्लोक का अर्थ बताइए. साधक संजीवनीचं जे सुरुवातीची प्रस्तावना आहे पहिल्याच पेजवर आहे. 4 अध्यायामध्ये भगवंताने स्वतःहून म्हणलेले गायले. 7वा अध्याय, 9वा अध्याय, अजून एक मिनिट हा, 7वा, 9वा, 10वा आणि 15वा अध्याय हे भगवानुवाच्यच आहेत. आणि यात त्यांनी पूर्ण कारण आणि कार्यरूपाने विभूतींचं वर्णन केलेलं आहे. बर, तो श्लोकाचं पूर्ण उत्तर तुम्हाला कोणत्याच्या सापडेल? एका 15वा अध्याय. श्लोकाचा अर्थ लिहा म्हणले फक्त त्यांनी. पहिला श्लोक का अर्थ लिखिए बोला. हा सांगते मी, म्हणजे काय प्रश्न सांगा मला एकदा पुन्हा. एका कारण अध्यायाचं नसेल. एक श्लोक का अर्थ बताइए बोला. म्हणजे हे जे त्यांनी सांगितलंय कारण और कार्य में कितनी विभूतियों का वर्णन गीता के कौन से अध्याय में कहाँ से कहाँ तक विभूतियों का वर्णन हुआ है. पहला श्लोक अर्थ सहित लिखिए. याचं योग्य उत्तर पाहिजे असेल तुम्हाला. 15वा अध्याय काढा, साधक संजीवनी. सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्स्मृतिर ज्ञानमपोहनेंच वेदेश्च सर्वैरहमेव वेदो वेदांतकृत वेद विदेहचा. यातलं जे प्रकरण संबंधी विशेष विचार जे आलेले त्यामध्ये त्या श्लोकाचा जे अर्थ आहे, स्पष्टीकरण आहे त्या साधक संजीवनी आहे. त्यात तुम्हाला जरी पूर्ण श्लोक विचारले तरी 7 अध्यायाचं त्यात आहे. कोणत्या कोणत्या श्लोकामध्ये आहे तिथं आहे. भगवंताने श्रीमद भगवद्गीतेच्या 4 अध्यायाचे भिन्न भिन्न रूपाने आपल्या विभूतींचे वर्णन केलेले आहे. 7व्या अध्यायाच्या 8व्या श्लोकापासून 12व्या श्लोकापर्यंत प्रधान पदार्थ रूपाने केलेल्या कारण रूपाने 17 विभूतींचं वर्णन केलेलं आहे. नंतर सर्व व्यापकता त्यांनी आणि सर्व स्वरूपता त्यात सिद्ध केलेली आहे 7व्या अध्यायात. 9व्या अध्यायाच्या 16व्या ते 19व्या श्लोकापर्यंत क्रिया, भाव, पदार्थ इत्यादी मध्ये कार्यकारण रूपाने 37 विभूतींचे वर्णन केलेले आहेत. आणि 10व्या अध्यायाचं तर नावच विभूती योग आहे. त्यात सगळे भगवंताचे लीला आणि त्यांचं याचं वर्णनच आहे. त्यामुळे 6व्या श्लोकापासून 20 विभूतींचे वर्णन केलेले आहेत. आणि 6व्या श्लोकात व्यक्तीच्या रूपात म्हणजे 25 विभूतीचे, म्हणजे आपल्या मनुष्यात, प्राण्यात, मनुष्यात कसं आहे भगवंत या विभूतींचं वर्णन केलेलं आहे. आणि त्यानंतर 20व्या पासून 39व्या श्लोकापर्यंत भगवंतांनी 82 विभूती सांगितलेल्या आहेत. म्हणजे आता वृक्ष, पर्वत, जल, सर्प, जे पृथ्वीवर जे प्राणी वगैरे काय जे सृष्टी आहे त्याबद्दल मी कशामध्ये आहे तसं तर भगवंत सर्वच आहे, सर्व व्यापक आहे. आणि ते त्यामुळे त्याच्या विभूतीच अनेक आहेत. पण गीतेमध्ये सांगितलेल्या विभूती या 4 अध्यायात त्यांच्या अनंत विभूती आहेत. आपल्याला न लिहिण्या इतक्या, पण आपल्याला गीतेनुसार सांगितले तितक्या विभूती. तर त्यांच्या एकूण विभूती आता तुम्ही मोजा. त्यातल्या 7व्या अध्यायातल्या 17 विभूती, 10व्या अध्यायातल्या किती, असे हे सगळं 182 का 81 विभूती होतात पहा सगळे. आणि 15व्या अध्यायात 12व्या श्लोकापासून तर 15व्या श्लोकापर्यंत आपला प्रभाव म्हणजे मी कसा आहे, त्यांचा भगवंताचा प्रभाव दाखवला आपल्यात कसा पडतो.
हे त्यांनी त्यात सांगितलेलं आहे. या 4 अध्यायात भिन्न भिन्न प्रकारे त्यांनी आपली विभूती सांगितलेली. विभूतीसाठी पुन्हा तुम्हाला दुसरा कोणताच अध्याय शोधायची गरज नाही. हे 4च अध्याय 7, 9, 15 आणि 10. 7, 9, 10, 15. आणि विभूती कशा सांगितलेल्या आहेत भगवंतांनी पुन्हा योगात स्थित होऊन सांगितलेल्या आहेत. म्हणजे स्वतः भगवंत योगामध्ये राहून सांगतात विभूती. बरोबर. अजून योगीची लक्षणं वगैरे असं विचारलेलं होतं. मला वाटतं प्रथमाला होता तो प्रश्न. चौथ्या अध्यायाचा झाला ना तो प्रश्न. हा. 19-23 श्लोक. थोडस मी लिहिलं, पण मला थोडासा अजून त्याच्यात सखोल अभ्यास करायचा म्हणून. सखोल ते 4च श्लोक आहेत त्याचे. 4 श्लोक. बाकी जरी त्या श्लोक केले असतील तर फक्त उल्लेख करायचा. हा हा हा. साधक संजीवनीचे. साधक संजीवनी. थँक्यू. थँक्यू. आपल्याला सगळ्यांना एकच माणूस आपले आहोत आपण. हो. खूप छान सांगताय. त्याचेच आभार माना. त्याला म्हणा मला जी योग्य बुद्धी पाहिजे ती ते लिहायला, प्रश्न उत्तर लिहायला. करता करायचा शेवटी तोच तो लिहून घेणार आहे ना. नाही त्याला म्हणायचं भगवंताला तू याच्यात टाकल्या तर त्या काळात मला आठवू दे आणि तू पूर्ण करून घे माझ्याकडले. मला कारण रूप बनवा अर्जुनाचं. बरोबर. पेपर आल्यावर एकदा या मार्गदर्शन करायचं. धन्यवाद. मला तरी आता खूप साहित्य झाले. माझ्या परीक्षेच्या वेळेस आशाताई भेडसुरकर म्हणजे इथल्या परभणी केंद्राच्या ज्या चालू होतात त्या एकट्याच होत्या. त्या आणि मीच होतो मार्गदर्शनाला एकमेकीला. परभणीला राहता का? हा, परभणीला असते. कुठे राहता ताई? नानलपेठ. मी येते भेटायला. मी येणार आहे. परभणीचीच आहे मी पण. काय नाव आहे आपलं? मी कोटलवार परभणीची आहे, पण दिल्लीला राहते. परभणीला आल्यावर येते भेटायला. अजून सुचिता? आम्ही तिला सगळे तिकडे राणी म्हणतो. मला म्हणतात सगळे. राणीच आहेत त्या. हा, राणीच आहे. राणी. आम्ही पण राणी म्हणतो. खूप हुशार आहे भयंकर. हो, खूप हुशार आहे. सर्व चालवतात. कॅम्प्युटर मध्ये कौतुक करा एवढं थोडंच. खूप छान आहेत त्या. त्यांनी ते चालू केलं म्हणून तर आपल्याला सगळ्यांना ह्या प्रकाशाच्या वाट दिसल्या. हॅलो. हॅलो ताई, तुम्ही प्रत्येक अध्यायावरची जी परीक्षा दिलीत ना का देतायत आता? आता देते मी. पहिला अध्याय झालाय माझा. म्हणजे काय लिंक काय त्या परीक्षेची? या त्याचं नाव संस्कृत लहरी म्हणून. काय नाव? संस्कृत लहरी. पुण्याची संस्था आहे. संस्कृत लहरी. हा, पुण्याची संस्था आहे ती. अच्छा. त्याची लिंक मिळेल का मला? हो, टाकेल मी याच्यावर टाकेल. त्याचं काय रोज असतं का प्रश्नोत्तरांचं संस्कृत लहरीचं? आपल्याला श्लोक टाकते, त्याचा अर्थ टाकते. मग आपण ते वाचन करायचं आणि परीक्षेच्या वेळेस ते आपण योग्य उत्तर जे असेल त्याला टिक करायचं. अच्छा, म्हणजे टिक मार्क करून आहे. ऑब्जेक्टिव्ह असतात प्रश्न. ऑप्शन असले. एमसीपी असतात, ऑप्शन असतात त्याला. आपण टिक करायचं मग सबमिट करायचे सगळे. 1 घंट्याचा वेळ असतो. मग ते किती दिवस चालते ती परीक्षा? काय ती आता वर्ष 18 अध्यायावर महिन्याला 2दा असते. 15 दिवसाला 9 महिने चालते. बरं, 9 आठवडे. 9 दुने 18. प्रश्न? हा, प्रश्न बघा. अजून बहुतेक सगळ्यांचे प्रश्न झाले असणार आहे. सगळ्यांचे समाधान छान झाले असणार आहे. ते तुम्ही घ्या आणि जे वाईट होतं ते माझ्याजवळ माझ्याकडून झालं. तो माझा दोष. हो, ते दोष आपल्याकडे घ्यायचे. माहिती टाका आम्हाला. आपण थांबायचं मत आहे ते. लहरीची. खूप खूप अभिनंदन. तुम्ही सर्वप्रथम आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. थँक्यू ताई.
छान आवाज. सर्वांचे धन्यवाद. सुचेताताईंचे आपण धन्यवाद. शेवटची प्रार्थना घेऊयात आधी. घ्या. हा घे, तूच घे सोनी. घ्या कोणीतरी शेवटची प्रार्थना. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं प्रजप्रियं धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. नाही चुकलं. बरेच दिवसांपासून सच्चिदानंदं कृष्णं वन्दे मध्ये श्लोक घुसले. बरेच दिवसात म्हणली नाही ना शेवटची प्रार्थना वर्गाला.